भवचक्र समजून घ्यायचं असेल तर आत्मभान पाहिजे. आणि हा प्रश्न आपला स्वतःचा प्रश्न आहे. जेन्युइन प्रश्न आहे, खरोखर हा प्रश्न आहे. हे जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत हा अभ्यास अपूर्ण आहे. तो केवळ एक बौद्धिक अभ्यास म्हणून आपला राहील. ते काय वाईट नाही, चांगला आहे. परंतु स्वतःबद्दलच एक प्रकारची संवेदनशीलता नसेल, सेन्सिटिव्हिटी नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या स्वतःशी कनेक्टेड नाही. आपण स्वतःपासून अलिप्त आहोत. आणि हा हा प्रॉब्लेम हा अ, जैविक प्रॉब्लेम आहे, जीवनातला प्रॉब्लेम आहे तो. हा मुद्दाम नाही करत आपण. हे जन्माबरोबरच आलेलं आहे. ही गोष्ट जन्माबरोबरच आलेली आहे. अविद्या ज्याला म्हटलेलं आहे, म्हणून तिथूनच सुरुवात आहे. अज्ञान जे आहे, अविद्या जी आहे, गाफील अवस्था, सती नसलेली अवस्था, त्याला माझं जीवन मला दिसतच नाही, कळतच नाही, जाणवतच नाही. कारण माझं माझ्याशी कनेक्टेड नाही. माझं माझ्याशी कनेक्शन नाही. मी सतीमध्ये नाही. आणि त्यामुळे दुःख आहे. हे काहीतरी काहीतरी जरा मोठं काही घडल्यावर ते वाटतं. परंतु सूक्ष्मपणे पाहिलं तर सगळं जीवनच कोणत्या ना कोणत्या तणावामध्ये आहे. स्वतःचा तणाव आहे, कुटुंबाचा तणाव आहे, नोकरीचा तणाव आहे, आर्थिक तणाव आहे, सामाजिक तणाव आहे, रिझर्वेशन सारखा असुरक्षिततेचा तणाव आहे, कुठं वादावादीचा तणाव आहे, कोणाच्या कोर्ट कचेऱ्या आहेत, कोणाचे भांडणं आहेत, घरातली भांडणं आहेत, बाहेरची भांडणं आहेत, स्पर्धा आहेत, नोकरीमध्ये स्पर्धा आहेत, शिक्षणामध्ये स्पर्धा आहेत, प्रमोशनच्या स्पर्धा आहेत. नोकरी चांगली नोकरी असली तरी त्या नोकरीमध्ये प्रचंड ताणतणाव आहेत. गरिबी असली तरी तणाव आहे, श्रीमंती असली तरी तणाव आहे. काहीतरी चिंता आहे, स्वतःची चिंता आहे, पोरांची चिंता आहे, पत्नीची चिंता आहे, मुलांची चिंता आहे, नातवंडांची चिंता आहे, सगळ्या सोयऱ्यांची चिंता आहे. मोठाल्या लोकांना समाजाची चिंता आहे. पण मोठाले लोक, महापुरुष नुसती चिंता नाही करत, ते उपायावर विचार करतात. याच्यातून बाहेर कसं पडायचं. बुद्ध दुःखाने दुःखी नाही झाले. ही काय भानगड आहे, काय विषय आहे हा नेमका. मला असं काय, म्हणजे तेव्हा राजपुत्र होते तेव्हाही त्यांना तीच गोष्ट सतावली. का युद्धजन्य परिस्थिती आणि एकमेकांना मारा कापा आणि अं, काय तो नदीचा प्रश्न होता, ते पाणी मिळवा. युद्ध करा आणि पाणी मिळवा. असं कसं होऊ शकतं म्हणे. पाणी मिळालंही, आपण उद्या जिंकू, पण पाणी मिळालंही, परंतु केलेल्या कामाचं, वर्तनाचं, युद्धाचा नंतर जो पश्चाताप होईल त्याचं काय. बरं, युद्ध कोणाचं, शक्य आणि कोलीय, म्हणजे आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक. कोणी जिंकलं तरी ती हारच आहे. आईकडचे नातेवाईक आणि वडिलांकडचे नातेवाईक किंवा राज्यातले लोक, तिथे त्यांना ते प्रचंड यातनांना तोंड द्यावं लागलं. नंतर तपश्चर्या, तिथे पण यातनाच भोगल्या.
ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्या तिथे पण नुसत्याच यातना भोगल्या, प्रश्न सुटला नाही. दोन्ही टोकाला यातना. सगळं असूनही यातना, नसूनही यातना. म्हणजे श्रीमंतीतही यातना, गरिबीतही यातना. हे वास्तव आहे. हे ज्याला सिरियसली लक्षात येतं की काही करा ते तिथंच येतं. अस्वस्थता असते. का बरं? मन मन शांत का नसतं? चित्त शांत का नसतं? त्याला नेमकं काय पाहिजे असतं? असं जर स्वतःला प्रश्न जर विचारला ना मधून मधून, मी विचारत असतो, काय पाहिजे नेमकं तुला? सगळं मिळून पण काहीतरी अशी रिक्तता, काहीतरी पोकळी. त्याच्यामुळे सतत काही ना काही धावपळ, पळापळ, वसवस, हे करा, ते करा, ते करा, हे मिळवा, ते मिळवा, हे आणा, ते आणा. आता आपल्या आजूबाजूच्या वस्तू पाहिल्या तरी त्या त्या वेळची मानसिकता लक्षात येतं. हे 7-8 पेन कशासाठी आले असतील बुवा हे इथे? आपली त्या त्या वेळची इच्छा, किंवा आणखीन काही आता इलेक्ट्रॉनिक साहित्य, किंवा काही बरेच बरेच काय आहेत. काही काही नको असलेली औषधं पण घरात असतात. नको असलेल्या वस्तू पण घरात तशाच पडून असतात. उगीच त्या त्या वेळेला वाटलं म्हणून. नको असलेले कितीतरी कपडे पडून असतात. कितीतरी वस्तू पडून असतात. उगीचच. काहींना त्यांच्या आठवणीतच आनंद मिळतो. का अमुक एक, आता मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं. आमच्या समोरच पलीकडच्या बाजूला वरच्या अ, ह्याच्यावर, छतावर एक जुनी सायकल पडलेली आहे. ती साधारण 40-50 वर्षाची सायकल असेल ती. 50 वर्षापूर्वीची. त्याच्यावर त्या व्यक्तीनं त्याचा काय केला, धंदा केला काय, म्हणजे काहीतरी स्नॅकचा धंदा होता आणि तो सायकलवर जायचा. तर त्या सायकलवर त्याचं एवढं अटॅचमेंट आहे, एवढी आसक्ती आहे, का ती पूर्ण गंजून गेली पूर्ण. त्याला टायर पण नाही राहिले, फक्त त्याच्या रिमा आहेत, किंवा ते सगळं गंजलेली आहे, पण ती ठेवून दिलेली आहे. तर म्हणजे काय म्हणतात ना त्याला, अं, भंगार झाली पण त्याने भंगारात काढली नाही, दिली नाही भंगारवाल्याला. का? हिनं मला जगवलेलं आहे. हिच्यामुळं माझं काय म्हणतात, अं, हिनं मला मदत केलेली आहे जायला यायला. त्याला गाडी नव्हती. तर पण हे फक्त एक भावना आहेत, ह्या स्मृती आहेत. मगाशी आपण म्हटलो ना, स्मृती असतात मनामध्ये आणि त्या यातना देत असतात. मेमरी. आठवणी आपल्याला यातना देतात. आठवणी आपल्याला आनंदही देतात. आठवणी आपल्याला यातना देतात. त्याला आपण भूतकाळ म्हणतो, म्हणजे मेमरी. मेमरी म्हणजेच मन आपल्याला त्रास देतं. मेमरीमध्ये भूतकाळ पण आहे, म्हणजे मनात भूतकाळ पण आहे. मनात त्या भूतकाळाविषयीचं चित्त पण आहे, म्हणजे भावना. मनामध्ये भविष्यकाळ पण आहे, म्हणजे कल्पना, इमॅजिनेशन. आणि मनामध्ये वर्तमान पण आहे, जे आपण सध्या जगतो आत्ता. तर ह्या जगण्याच्या प्रवाहामध्ये, वर्तमानामध्ये जागृतीपूर्वक उतरलं पाहिजे. मग त्याच्यातला भूतकाळ म्हणजे मेमरी दिसतात, स्मृती दिसतात. जे काही डोक्यामध्ये कल्पना, इमॅजिनेशन चाललेलं असतं, तो भविष्यकाळ पण इथंच वर्तमानात दिसतो. आणि वर्तमानातलं आपलं वर्तन दिसतं. डोळे काय करतात? कान, गंध, नाक, जीभ, त्वचा, मन, चित्त.
वर्तन हे सगळं इथं दिसतं. आणि हे दुःख इथंच आहे. दुःख काय मागची पुढची गोष्ट नाही. दुःख हे इथंच वर्तमानात जाणवतंय, आत्ता इथंच. आणि त्यालाच बुद्धांनी एही पस्तिको म्हटलेलं आहे. या आणि पहा, इथंच पहा. इथंच पहा, इथंच दिसेल, इथंच त्याचं कारण दिसेल, इथल्या इथं निवारण होईल, इथल्या इथं त्याचा उपाय सापडेल. म्हणजे चार आर्य सत्य ही वर्तमानात आहेत, इथंच, मागे पुढे नाही. हा आपला विषय आहे. अशा मानसिकतेतून आपण या भवचक्राच्या, दुःखचक्राचा, 12 निदानांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. नाहीतर हा शब्द घेतला, तो शब्द घेतला, 12 कड्या घेतल्या आणि मग नाही. आपल्याशी कनेक्टेड राहून, सतीमध्ये राहून, भानावर राहून आपल्याला या 12 कड्यांचा अभ्यास करायचा आहे. तर त्याचा काही उपयोग आहे, असं माझं मत आहे. बौद्धिक अभ्यासाला पुस्तकं पडलेली आहेत. नेटवर पण सापडते आपल्याला. नेटवर पण मी बरंच शोधलं, मी नेटवर. नेटवर्क नेटवर AI वर शोधलं. मग त्यांनी प्रतित्व समुत्पादाचे मला संदर्भ पण पाहिजे होते आणि इंग्रजी शब्द मला पाहिजे होते. ते तिथं मिळाले, जे मी मगाशी तुम्हाला सांगितले. सांगितले का? नाही सांगितले. प्रतित्व समुत्पाद याचे शब्द त्यांनी एक 5-6 शब्द सांगितले. डिपेंडंट ओरिजिनेशन, म्हणजे व्हील ऑफ भवचक्राचं सांगितलं तुम्हाला अनुवाद. व्हील ऑफ एक्झिस्टन्स किंवा व्हील ऑफ सफरिंग हे मगाशी मी सांगितलं. परंतु प्रतित्व समुत्पाद हा तो हे हे ही तात्विक भाषा आहे. याचा आपण थोडासा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तो पूर्ण लक्षात नाही आला तरी चालेल लगेच. कारण तो तात्विक भाग हा नेहमी गुंतागुंतीचा आणि अवघड असतो समजायला. प्रति, इति, सम, उत्पाद असे 4 शब्द आहेत ते. प्रति, इति, सम, उत्पाद. प्रतित्य समुत्पाद असा तो शब्द आहे. आता प्रति, इति, इथे म्हणजे इथे वर्तमान, हे हे आहे, वर्तमान आहे किंवा हे आहे. इति म्हणजे हे आहे किंवा असं आहे. म्हणून ते हे 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 असं आहे, म्हणून याच्यातून काहीतरी उत्पाद होतो, निर्माण होतो. किंवा त्याचा असाही अर्थ केलेला आहे, की या दोन्हींच्या एकत्र असण्यानं काहीतरी निर्माण होतं. म्हणजे प्रति, इति, समुत्पाद. काहीतरी अशा अंतरक्रिया आहेत. जसं की स्पष्टीकरण असं पण येतं, की बीज आहे म्हणून त्याला योग्य परिस्थितीत अंकुर फुटतात. मग त्याचं रोपटं होतं, त्याचा वृक्ष होतो, ते वृक्ष वाढतं, त्याला फुलं येतात, फळं येतात, फळातून बिया पडतात, त्या बियातून परत वेगवेगळी रोपटी, वृक्ष ती, अशी ती परंपरा चाललेली असते. म्हणून याला प्रतित्व समुत्पाद म्हणतात. म्हणजे हे आहे म्हणून हे आहे. काय आहे? बी आहे. तर बी कुठून आली? झाडातून आली. म्हणजे झाडामुळं बी आहे आणि बी मुळं झाड आहे. म्हणजे या दोन्हीमुळं ही त्या वृक्षाची परंपरा चालू आहे. बी, अंकुर फुटणं, रोपटं होणं, वृक्ष होणं, फुलं, फळं, बिया, परत ते चक्र. तर हे भवचक्र हे असं आहे खरं म्हणजे. पण ते आपल्याला तसं जाणवत नाही. आपल्याला जे आता आपल्या स्वतःकडे पाहिलं तर हे एवढंच वाटतं. कारण आपल्याशी संपर्क नाही. आपल्याला भान नाही. आपण कायेत उतरलेलो नाही. कायेशी आपला संपर्क नाही. त्यामुळे आत काय घडामोडी चालल्यात
ते आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण श्वासाचा आधार घेतो आणि श्वासाच्या म्हणजे आनापानसतीच्या आनापानचं भान ठेवता ठेवता आपण काया आनापानमध्ये उतरतो, कायेत उतरतो. मग कायेतल्या हालचाली म्हणजे कायानुसती. मग कायेतल्या वेगवेगळ्या हालचाली आपल्याला जाणवू शकतात. रक्ताभिसरण जाणू शकतं, हृदयाची धडधड जाणवू शकते, पचनक्रिया जाणवू शकते, आणखीन काही धडधड फडफड काय असेल ते जाणवू शकतं. इमोशन्स जाणवतात, भीती जाणवते, आनंद पण जाणवतं, सुख दुःख जाणवतात. अं, यश अपयश निंदा स्तुती सुख दुःख लाभ हानी हे ज्या मनोवस्था आहेत या जाणवतात. हे चित्त जाणवतं, विचार प्रक्रिया जाणवते, पाहणं जाणवतं, ऐकणं जाणवतं, गंध चव स्पर्श संपूर्ण जीवन हे कायेत उतरल्यावर जाणवतं. आणि मग आपल्याला हा प्रश्न लक्षात येतो की काहीतरी गडबड आहे, दुःख आहे. कारण काहीतरी चिंता आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, भय आहे, काय असेल ते आहे. आणि याच्यातून सुटण्यासाठी चाललेली धडपड आहे. पण ते नेमकं काय चाललेलं आहे या चक्राचं, या भवचक्राचं आपल्याला भान नसल्यामुळं काय चाललंय ते कळत नाही. आणि ते काय चाललंय हे समजून घेण्यासाठी भवचक्राचा अभ्यास आहे, दुःखचक्राचा अभ्यास आहे. तो आपल्या सती धम्मचिंतनाचा तो भाग आहे. सती धम्मचिंतन हे जागृत धम्मचिंतन. धम्म म्हणजे सगळं जे आपण बोलतोय ते. धम्म म्हणजे कोणती एक गोष्ट नाही. धम्म म्हणजे आपलं जीवन आहे. जे जे आपण बोलतोय, चर्चा करतोय ते सगळं धम्म या विषयात येतं. त्याचं भान म्हणजे सती धम्म चिंतन, विचार. धम्म विषय आपण त्याला म्हणतो. विश्लेषण आपण पाहतोय. आणि मग त्याला काहीतरी एक बुद्धांच्या शिकवणीतला काहीतरी आधार आपण घेतो. आत्तापर्यंत आपण धम्मपदातल्या काही गाथा घेतल्या. आत्ता आपण प्रतिच्य समुत्पाद हा विषय घेतलेला आहे. प्रति इति सम उत्पाद ह्याच्यातून हे निर्माण होतं. हे आहे म्हणून हे निर्माण होतं किंवा दोन्हीतून हे असं निर्माण होतं म्हणून काही उदाहरण आपण पाहिलं. तर हा विषय आहे आणि हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. याला इंग्रजीमध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन किंवा डिपेंडंट अरायझिंग ज्यांना इंग्रजी पाहिजे असेल त्यांच्यासाठी आहे. असं त्याचं बरंच काही काही स्पष्टीकरण आहे आणि याच्यावर खूप लोकांनी चिंतन केलेलं आहे, पुस्तकं लिहिलेलं आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत. आपण पण आता पाहूया आपल्याला याच्यामध्ये काय सापडतं. परंतु आपण याला प्रॅक्टिकली पाहणार आहोत. हा बौद्धिक अभ्यास नाही. फक्त आपल्याला बौद्धिक चर्चा करायची नाही. म्हणून मी प्रश्न विचारला की हे खरं आहे का? जे चाललंय ते असं आहे का जीवनाचं स्वरूप? ते स्वरूप आपल्याला जाणवलं पाहिजे.